व्याजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रबध्ये। हनुमंता ओ शरण शरण हनुमंता तू मानो राम दूता तू मानो राम दूता सग गग सम मम सम मद दद नीद पव गरे सग सग सम म सम म मद द मद नीद पव गरे निस निस धनि धनि पद पद मम मम गम गम रे ग पव गरे सम निस निस धनि पद पद रे ग पव गरे सा तू मानो राम दूता तू मानो राम दूता काय भक्तीचा त्या वाटा काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या त्या वाटा नम पार्वती पते हर हर महादेव। परम जीवाचं परम कल्याण करणारी साधकाला भक्ती सुखात न्हाऊ घालणारी परम पवित्र श्री शिव महापुराण शिव महापुराण कथा पण गेले 5 दिवस झाले श्रवण करतात, आनंद घेत आहात। आज आपल्या कथेचा 6वा दिवस आणि उद्या शेवटचा दिवस। आता तुम्ही एवढे रममान झाला त्या कथेमध्ये की तुम्हाला वाटतं समजूच नाही तुमचे चेहरे सांगतात। आज आपला कथेचा 6वा दिवस। 5 दिवस खूप आनंद घेतला, विशेष म्हणजे काल जास्त घेतला। काल सर्वांनी खूप आनंद घेतला आणि आनंद पण सर्वांनाच आला का? काल आपल्या गावामध्ये भोलेनाथांचं लग्न होतं, तर लग्नानिमित्त सर्वांनी खूप आनंद घेतला। तुम्हाला आनंद आला का? नाही नाही म्हणतात का? हा म्हणतो काहीच कळत नाही हो। सर्वांनी खूप आनंद घेतला, काल आनंद पण आला। सर्वांचेच अगदी मनापासून धन्यवाद। रोज तुम्ही कथा श्रवण करता, कथे ऐकण्याकरिता स्वतःचं काम सोडून या ठिकाणी बसता,
दोन परमार्थाची गोष्ट तुम्ही ऐकता, कथा ऐकता, तुमचा वेळातला वेळ काढून इथे बसतात 3 तास, त्यावेळेस तेवढे धन्यवाद तुमचे कमी आहेत. त्याचप्रमाणे या कथेमध्ये सुंदर रंग भरण्याचं जे काम करतात असे असणारे आमच्या राधाताई असतील, अंकिताताई असतील आणि आमच्या स्नेहलताई, दिसायला लहान आहेत पण कीबोर्ड छान वाजवतात. आणि आमचे तबला वादक दादा असतील, आमचे माऊली महाराज. तर जोरदार टाळ्या वाजवणं ना, तुम्हाला का आवडत नाही का? नाव घेतलं की टाळ्या वाजवायच्या, बसतात टाळ्या वाजवायला पैसे लागतात, टाळ्या वाजवायच्या. मतलब पार ताली बजाने से हाथों की लकीरें खुल जाती है और कितनी भी जाड़ी औरत हो वो पतली हो जाती है. त्याच्यासाठी टाळी वाजवली पाहिजे. त्याचप्रमाणे माई शिष्टीमध्ये दादा असतील, पाच त्यांच्याशिवाय तर सगळं अधुरे. तर माईक सिस्टीमच नसेल तर आम्ही कितीही ओरडा, काय आवाज येईल का तुम्हाला? नाही ना. आताच लाईट गेला बघितलं तर झालं. त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या वाजवायच्या. आणि आमचे कॅमेरा दादा असतील, त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. 7 दिवस ते या ठिकाणी शूटिंग करतात, अगदी मनापासून धन्यवाद आहेत त्यांचे. कारण आठवण जपून ठेवण्याचं काम ते करतात, त्यावेळेस तेवढे धन्यवाद तुम्ही आहेत दादांचे. त्याचप्रमाणे त्या सप्ताहाचं आयोजन ज्यांनी केलं असे असणारे समस्त कुसनूर गावकर मंडळी, सर्वांचेच अगदी मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे ज्यांनी कोणी 7 दिवसामध्ये जो अन्नदान करत आहे, हा ज्यांचं अन्नदान आहे नाव मला माहिती नाही, पण ज्यांचं अन्नदान आहे त्यांचे सुद्धा अगदी मनापासून धन्यवाद. मी पहिल्या दिवशी पण तुम्हाला सांगितलं दानाचं खूप महत्व आहे. इथं दिल्याच्या नंतर ते फुकट जात. मी इथं जे द्याल तेच तुमच्यासोबत येणार आहे, मेल्याच्या नंतर तेच कामाला येणार आहे, हे मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगते. आता तुम्ही नाही यावेळेस या सप्ताहामध्ये नसेल तुम्ही पंगत घेतली, नसेल मदत केली, पुढच्या वेळेस नक्की करा. कारण तुम्हाला सांगते, पहा, जे तुम्ही या धर्म कार्यामध्ये देताना तेच तुमच्या कामाला येते, बाकी कुठलंच कामाला येत नाही, काहीच कामाला येत नाही. एका गावामध्ये रोज एक साधू यायचे, लक्ष द्यावर उदाहरण छान आहे. पहा, एक साधू रोज एका गावामध्ये रोज यायचे, पण कालांतराने ते येत नव्हते. लोक तुमची पूजा करायचे, रोज स्वागत करायचे, पण खूप दिवसातून एक दिवस आले, खूप दिवस आले नव्हते. 6 महिन्यातून एकदा आले. आल्याच्या नंतर सर्वांनी खूप स्वागत केलं त्या साधू महाराजांचं, खूप स्वागत केलं. आणि सर्वजण म्हणत होते, महाराज आमच्या घरी चला ना, आमच्या घरी चला. आता आम्हाला पण कधी कधी म्हणतात, काही आमच्या घरी चला, आमच्या घराला तुमचे पाय लागून द्या. तसंच तर साधू महाराज ते त्यांना म्हणायचं, चला ना आमच्या घरी, चला आमच्या घरी. ते साधू महाराज सर्वच आग्रह करायचे, त्या साधूंना कळाना कोणाच्या घरी जाऊ. मग साधू म्हणाले, हे पहा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचे तुम्ही बरोबर उत्तर जर दिले तर मी तुमच्या घरी येईल. असं म्हणल्याच्या नंतर ठीक आहे म्हटले. सगळेजण लाईनीत उभा राहिले, गावातले सगळी जी गावकरी मंडळी होती सगळ्याची लाईनीमध्ये उभा राहिली. आणि एकाला ते साधू महाराज प्रश्न विचारत होते. 2च प्रश्न विचारत होते. एक प्रश्न विचारत होते की तुझं वय किती, आणि दुसरा प्रश्न विचारत होते की तुझ्याकडे धन किती आहे. हेच माणसं कधी खरं सांगत नाही, स्वतःचं वय कधी कधी सांगत नाही, धन सांगत नाही. आणि ते महाराज तसं विचारत होते प्रत्येकाला की तुझं वय किती, धन किती सांग. तर पहिला म्हणाला, माझं वय आहे 50, माझ्याकडे धन आहे 10 लाख. पहिला गेला, दुसऱ्याला सांगितलं. दुसरा म्हणतो, माझं वय आहे 40,
माझ्याकडे धन आहे 14 लाख रुपये. तिसऱ्याला विचारलं, त्यानं सांगितलं माझ्याकडे 50 लाख रुपये माझं वय आहे. 70 असे सांगत होते प्रत्येक जण त्याचं वय, त्याची संपत्ती सांगत होत्या. आणि तेवढ्यामध्ये त्या गावचा जो सावकार होता ना, लक्ष द्या महिला मंडळ, तो जो गावचा सावकार होता तो आला. त्या सावकाराला विचारलं, का रे सांग तुझं वय किती? त्याचं वय होतं 50, पण त्याने सांगितलं माझं वय आहे 20 माझं वय आहे. त्याची संपत्ती विचारली, संपत्ती किती? सांगितलं महाराज माझ्याकडे फक्त 2 लाख रुपये संपत्ती आहे, 2च लाख. पण तो गावचा सावकार होता. लोक म्हणाले, काय खोटं बोलतो महाराज, हा खूपच खोटं बोलतोय. याला वयावर तरी वाटतं का तुम्हाला 20 वय असेल? याच्या गळ्यात बघा सोन्याचे दागिने आहेत सगळे, आणि याच्यावर वाटतं का तुम्हाला याच्याकडे 2च लाख रुपये असतील म्हणून? महाराज हा खोटं बोलतोय व्यक्ती. असं म्हणल्याच्या नंतर त्या महाराजांनी त्या सावकाराला विचारलं, सावकार तुम्ही खोटं का बोलता? माणसं तर म्हणतात तुम्ही खोटं बोलता. तर सावकार म्हणतात, महाराज खरंच सांगतो. मग हे लोक का खोटं म्हणतात? खरंय ते सांगा, मग कसं काय खरंय ते? मग सावकार सांगतात, महाराज 30 वर्षापर्यंत मला काहीच कळत नव्हतं. वाईट वागायचो, व्यसन करायचो. पण 30 वर्षाच्या नंतर मी कीर्तन ऐकलं आणि मला परमार्थाची गोडी लागली, आणि तेव्हापासून मी गळ्यात माळ घातली, आणि तेव्हापासून मी परमार्थ करतोय. मग तिथून पुढचं जे माझं वय आहे तेवढंच मी माझं वय धरतो. बाकीचं सगळं फुकट गेलं आतापर्यंत, भेटून पण काय उपयोग नाही त्याचा. मग सावकार तुमच्याकडे धन तर भरपूर, तुम्ही सावकार आहेत गावचे, धन 2 लाख रुपयेच का सांगता? त्यावेळेस सावकार म्हणतात, महाराज माझ्याकडे भरपूर धन आहे, 50 गाव विकत घेईन एवढे धन माझ्याकडे, पण मी आतापर्यंत परमार्थामध्ये 2 लाख रुपयेच खर्च केले, आणि तेच माझ्यासोबत येणार आहेत, म्हणून माझ्याकडे संपत्ती फक्त 2 लाख रुपये आहे. म्हणजे यातून सांगायचं काय, तुम्ही जे धर्म कार्यामध्ये दान धर्म कराल किंवा तुमचं जो वेळ आहे तो या धर्म कार्यामध्ये, या शिवकार्यामध्ये घालताना तेवढाच कामाला येईल. बाकीचं सगळं व्यर्थ आहे. आपल्याला तर माहिती आहे की बाबा आपण कमवलेलं धन कुणीच सोबत घेऊन जाऊ शकत. तिथं सगळ्यांना माहिती आहे का आहे असा एखादा मरत असताना त्याच्या हातामध्ये पैसे दिले तर तो घेऊन गेलाय गटोडा बांधवर, आहे का असं? नाही. म्हणून आपण जतानी सोबत काहीच घेऊन जाऊ शकत नाही, हे आपल्याला माहिती आहे. म्हणून जे काय करायचं असेल, जे कमवलं असेल धर्म कार्यामध्ये दान धर्म केलं पाहिजे, तिथे दिलं पाहिजे, तेच कामाला येतं. जे दान धर्म करतात त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद, हे सांगणं गरजेचं आहे आजकालच्या लोकांना. म्हणून हे सांगण्याचा प्रयत्न मी केला. असो, आपण कथेकडे वळूया, लक्ष द्या. काल आपण कथेमध्ये काय श्रवण केलं लक्षात आहे का? काल काय ऐकलं? काही नाही, ते लग्न लावलं काही एवढंच लक्षात असेल. काल आपण शिव आणि पार्वती माता यांचा विवाह कसा झाला ही कथा आपण ऐकली. भोलेनाथाचा सुंदर विवाह पण या ठिकाणी लावला. काल वाटत होतं कृष्णूर नाही तर कैलास आहे का काय, असंच वाटत होतं, हिमालय सजलं होतं. पण आनंद घेतला होता सर्वांनी, सर्वजण आनंदामध्ये होते. खूप आनंद होता आणि सुंदर असा विवाह पण पार पाडला. आणि हिमालयामध्ये सुद्धा भगवान भोलेनाथाचा पार्वती मातेचा सुंदर असा विवाह पार पडला. आता विवाह झाल्याच्या नंतर काय असतं, कोणता कार्यक्रम असतो? जेवणाचा कार्यक्रम असतो, आहे की नाही? आपण तर केले काल जेवण केले की नाही? असं हिमालय नगरीमध्ये पण लग्न झाल्याच्या नंतर सर्वजण
भोजन करू लागले. पण हे जे भूत होते ना, काल नाचत होते ते भूत असे विचित्र भूत होते. त्यांना कधी पंचपक्वान्नाचं खायला मिळालं नाही, हे भेटत नव्हतं. पण आज शिवजींच्या लग्नामध्ये भेटलं त्यांना, कारण त्यांना सवय होती फक्त कंदमुळं खाण्याची. ते पण लपून लपून खायचे. सगळ्यांना बसवलं लाईनीमध्ये, सर्व भूतांना जसं बसवलं ते बसले, वाढूच तर बसले. पण जसं काय वाढून दिलं तिथे त्यांचंच घेऊन पळायला लागले. कोण ह्या कोपऱ्याला जाऊन खात आहे, कोण त्या कोपऱ्यात जाऊन खात आहे. कारण ते भूताचे भूत शेवटी, त्यांना किती वळण लावं त्यांना थोडं ना लागणार आहे. अशी मजा केली सर्वांनी, विचित्रवाणी खाल्लं. सर्वांना खूप आनंद झाला, आपल्यालाही आला आणि हिमालयामध्ये पण सर्वांनी खूप आनंद घेतला. उत्साह सुंदर असा पार पडला, आनंद झाला सर्वांना. सगळं कार्यक्रम झालं, कन्यादान झालं, भोजन झालं, सगळं झाल्याच्या नंतर शेवटचा कार्यक्रम कोणता असतो? हा, जर मोठ्यानं सांगा, तुमचं झालंय ना, माहीत असेल. हा, पाठवून द्यायचं. हा, काय बोळवण म्हणतात का इकडं? हा, बोळवण करतात. हा, जी नवरी असते तिला पाठवून द्यायचं असतं, तिच्या सासरी पाठवायचं असतं. ती आता तीच वेळ आली पार्वती मातेला, आता कुठं पाठवायचं? तिच्या सासरी पाठवण्याची वेळ आली. पण हिमालयाला जो होता ना, हिमालय राजा, खूप वाईट वाटायला लागलं. कारण प्रेमानं वाढवलं होतं पार्वती मातेला, खूप वाईट वाटत होतो. हिमालय जो आहे, आता पार्वतीचे जायचं विचार जर केला तरी हिमालयाचं मन अगदी तळून यायचं, वाईट वाटायचं. पण मायबाप लग्नामध्ये हा जो प्रसंग आहे ना, वाट लावायचा, खूप दुःखाचा असतो. ज्या मुलीला अगदी तर हाताप्रमाणे सांभाळलाय ना, ती मुलगी, तिला वाट लावायची असतं. आणि वाट लावणं ते चांगलं नसतं, त्या वडिलांना काही पाठू वाटत नसतं मुलीला. पण नाही दिला असतो, पाठावं लागतं. पण हिमालय जो होता ना, रडायला लागला, वाईट वाटत होतं त्याला, खूप वाईट वाटत होतं, रडत होता. बाप नावाचा जो व्यक्ती आहे ना, कधीच रडत नाही, कधीच रडत नाही. कधी बाप रडताना दिसत नाही. माणसाचं हृदयच तसं असतो, ते कधी रडत नाहीत. बरं, आपण कधी पण फुसफुस करतो, पण ते रडत नाही. निकट मनाचे असतात ते. पण किती निकट माणूस असू द्या, किती धट काळजाचं असू द्या, किती वाघाचं काळीज असू द्या, तर ती मुलगी सासरला पाठवत असताना, सासरी तिला पाठवत असताना, तो बाप सुद्धा ढसा ढसा रडल्याशिवाय राहत नाही. हो, रडतोच. काय होऊ लागले? उमापती महादेव की जय. कुठं चालू होतो विषय? पार्वती मातेला वाट लावायचं. हिमालय राजा रडायला लागले. एकुलती एक मुलगी आहे, जीवापाड जपलेला आहे, तर तीच मुलगी नवऱ्याच्या घरी पाठवायची. हा हिमालय राजा आहे, तो पण रडायला येतं, तो रडतो. आपला बाप तर सामान्य हो, त्याला का नाही रडायचं? त्यांना का व्हायला लागलं? लाईट आले म्हणून आपण जनरेटर बंद केलं, बंद झालं.
शरीराकडे. तसंच पार्वती मातेला वाटू लावण्यासाठी सगळेजण रडतात. पार्वती माता सर्वांच्या पाया पडतात. सर्वजण खूप आशीर्वाद देतात पार्वती मातेला. पण पार्वती मातेला आशीर्वाद देत असताना पार्वती माता आपल्या वडिलांना शोधतात, पण वडीलच दिसत नाहीत. का? बाप जो असतो ना, मुलीला वाटे लावत असताना कधीच मंडपामध्ये थांबत नाही, कधीच थांबत नाही. तो मंडपाच्या बाहेर जातो. त्याला ते सहन होत नाही, त्याला वेदना होतात, रडायला येतं. कधीच रडणारा बाप त्या दिवशी रडतो. असं काळी जसं पिघळून जातो त्या दिवशी. कधी न रडणारा बाप मुलीला वाट लावायच्या वेळेस रडतो. तुमचा बाप पण रडलेला असेल कधीतरी. त्या मुलीला अंगा खांद्यावर खेळलेलं असतं. तीच मुलगी दुसऱ्याला द्यायची आहे. काय वाटत असेल? दुसऱ्याला देऊन टाकायची आहे. कारण ती मुली आपल्या बापावर खूप प्रेम करत असते आणि बाप सुद्धा तिच्यावर खूप प्रेम करत असतो. जी मुलगी आपल्या बापावर एवढं जीव लावते, मुलापेक्षा जास्त मुलगी जीव लावते. कधी थकून आला ना बाप, तर मुलगी विचार तांबरून पाणी आणून देते, बसायला काढते, बसा बाबा, जेवण केलं का दिवसभर असं विचारते. पण मुलगा जर आला ना, मुलगा काही बोलत नाही, तांबरून पाणी आणून देणार नाही, पण मुलगी सगळी काळजी करते. कधी बाप नाराज जर असले ना, बाबांना विचारते. बाबा कधी एकटे एकटे बसले ना, ती मुलगी जाते, बाबा काय झालं तुम्हाला, काय दुखतंय का, दुखत असते तर डॉक्टरांना बोलून आणू का, तुम्हाला काही खवट असेल तर काही खायला करून देऊ का. आई गेल्याच्या नंतर बापाची जी काळजी घेते ना, दुसरी ती असते मुलगी, तीच बापाची काळजी घेते. आणि त्याच मुलीला सासरी पाठवत असताना बाप खूप रडतो. बाप हा असा आहे की तो आपल्याला कळत नाही. आपल्याला कधी कधी त्याच बापाचा राग येतो. आणि तो बाप, त्याचं प्रेम खूप असतं, आपल्याला पण दिसत नाही. का? तो बाप नारळाप्रमाणे असतो. नारळ कसं असतं? बाहेरून असं कडक असतं ते, पण फोडल्याच्या नंतर आतून मऊ पाण्यासारखं असतं. अगदी तसंच असतो. बाहेरून जरी दिसायला कडक असलं ना बाप, तरी अंतःकरण त्याचं मऊ असतं. खूप प्रेम करत असतो. आई तर प्रेम करतेच, बाप भक्तीला प्रेम करतो ते दिसत नाही. आज आपल्या लेकराला खायला काय करायचं याची चिंता आई करत असते, पण आयुष्यभर माझ्या लेकराला सुखात जगता यावं याची चिंता बाप करत असतो. तो जो बाप आहे ना, आपली आई आपल्याला तिच्यासोबत दिसन, तिच्यासारखं दिसावं यासाठी कडेवर घेते, पण मला जे दिसत नाही ना ते माझ्या लेकराला दिसावं याच्याकरिता तो बाप त्या लेकराला खांद्यावर घेऊन चालत असतो. असा हा बाप असतो. ज्यांच्या जीवनात नाही ना बाप, त्यांना विचारा बापाची किंमत. मग आहे तोपर्यंत त्या बापाला जपा. हा बाप रडताना कधी दिसत नाही. बाप कसा असतो तुम्हाला मी सांगते, पहा, लक्ष द्या. बाप स्वाभिमानी बाळा, बाप कर्णकारकना, बाप स्वाभिमानी बाळा, बाप नकारकना, त्याच्या हृदयात सुद्धा राजा रुची सौम्यधना. बाप तलवार ढाल, बाप पितती मशाल, बाप जागतो म्हणून झोपते कुशाल. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावरी,
भरणारा बाप आपल्याला कधी आठवत नाही. ओ जन्म देणारी आई आठवते, पण ज्या दवाखान्यामध्ये जन्म आपला झाला ना त्या दवाखान्याची फीस भरणारा बाप कधी आपल्याला आठवत नाही. आज आपल्याला राम आठवतात, रामाला जन्म देणारी कौशल्य माता आठवते, पण पुत्र योगानं मरण पावलेलं दशरथ राजा कधी आठवत नाही. छत्रपती शिवाजी राजे आपल्याला आठवतात, जिजामाता आपल्याला माहिती, पण शहाजी राजांचा त्याग आपण कधी पाहतच नाही. 4-5 बायांपाशी रडणारी आई आपल्याला दिसते, पण मंडपवाला असेल, बँडवाला असेल, त्याच्या पाय पडणारा बाप कधी दिसत नाही. तो रडताना कधीच दिसत नाही. तो फक्त आपले अश्रू एका क्षणासाठी साठवून ठेवतो. तो क्षण म्हणजे बाप साठवी तो अश्रू, वाट काही त्या क्षणाची, जन्मभराचा रडतो जाताना सासरी. बाप म्हणजे जसा की एक पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यात थेंब पुन्हा दिसणार कसा. म्हणून बाप आहे ना तोपर्यंत जपाव, नसतं बाप आहे तोपर्यंत जपायचं नाही. मेल्याच्या नंतर त्याचं नाव काढून रडण्यात पण काही अर्थ नाही. आहे तोपर्यंत त्यांचा खूप आशीर्वाद घ्या. नाही बा, आई आणि बाप दोघं जीवनातून गेले ना, जगामध्ये दुसरं कोणी नसतं. आपल्याला सांभाळणारं, त्यांच्यासारखं निस्वार्थ प्रेम करणारं कोणीच नसतं. तेच असतात जे काही आपल्यासाठी सर्व काही असतात, सर्व काही आपल्यासाठी करतात. नाहीत तोपर्यंत जपा. नुसतं त्यांचं नाव घेतल्याच्या नंतर रडण्यात काही अर्थ नाही. जपलं पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. नसतील आईबाप, सासू सासऱ्याची काळजी घ्या. आईबाप म्हणून त्यांना सांभाळा, आणि तुम्ही सुद्धा आईबाप म्हणून त्या लेकराला माया लावा. जेवढं प्रेम कराल तेवढंच प्रेम तुम्हाला मिळेल. जपलं पाहिजे. हा मी प्रत्येक वेळेस म्हणत असते. एक सुंदर कविता आहे पहा. माझ्या डोळ्यातलं सवा कोणा माहे न पुसताना, माझ्या डोळ्यातलं सवा कोणा माहे न पुसताना, पुरी हुंदक नाटकया गोष्ट बापाची सांगताना. त्यानं काय काय केलं आपल्यासाठी. त्याच्या फाटक्या सदऱ्याला कशी ठिगाळ जुळलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावल्यानं. मला कसं होतया, मला कसं होतया, कोणी बाबा म्हणताना, पुरी हुंदक गाठतोया गोष्ट बापाची सांगताना, पुरी हुंदक गाठतोया माझ्या डोळ्यातलं सवा कोणा मागे न पुसताना, माझ्या डोळ्यातलं सवा कोणा मागे न पुसताना, पुरी हुंदक गाठतोया गोष्ट बापाची सांगताना, पुरी हुंदक गाठतोया गोष्ट बापाची सांगताना, पुरी हुंदक गाठतोया गोष्ट बापाची सांगताना.
कधी दाखवत नाही. कितीही मोठा असू द्या, तो लेख वाट लावल्या कावायच्या वेळेस रडल्याशिवाय राहत नाही. ते तसंच हिमालय राजाला सुद्धा तसंच व्हायला लागलं. खूप वाईट वाटत होतं. बाहेर थांबले. धावत पळत द्रौपदी पार्वती मातेनं जावं, कडकडून बापाला मिठी मारावं, म्हणावं बाबा आता जाते ना मी. असा शब्द ऐकल्याबरोबर त्या बापाच्या काळजामध्ये धस्स होतो. तसंच हिमालय राजाला सर्वांचे आशीर्वाद घेतले. पार्वती मातेने सर्वांच्या पाया पडल्या. ज्या ऋषी पत्नी होत्या त्यांनी उपदेश केला, पतीची सेवा कर, पती हाच परमेश्वर असतो असा उपदेश केला. सर्वांनी खूप आशीर्वाद दिले. पार्वती मातेला आशीर्वाद दिले. आणि पार्वती माता आता कैलासाला जायला लागल्या. नंदीवरती पार्वती माता आणि शिवजी बसले आणि कैलासाला गेले. कैलासात गेले. खूप आनंद, खूप स्वागत केलं पार्वती मातेचं सुद्धा. खूप आनंद घेतला सर्व भूतांनी. खूप आनंद. कारण लग्नाला कधी भूताला कोणी बोलवतच नाही. होता आपल्याच पार्टी मधला माणूस होता म्हणून एवढा खूपच आनंद घेतला भूतानी. पण सर्वांना खूप आनंद झाला. एवढा आनंद झाला. स्वागत केलं आणि पार्वती माता कैलासात राहू लागल्या. पण पार्वती माता कैलासात राहत असताना तेवढं पार्वती माता म्हणतात, स्वामी कसा हा आहे कैलास, सगळीकडून उघडच आहे. कुठेतरी आपल्याला एखादं घर असलं पाहिजे. राहण्यासाठी सुंदर महल असला पाहिजे. पार्वती माता म्हणतात, भोलेनाथ आपल्याला राहण्यासाठी एखादा महल तरी बनवाव. पार्वती बोली बोली श्री, पार्वती बोली बोली श्री, ऐसा महल बना देना कोई भी देखे तो बोले क्या कहना भाई, क्या कहना, कोई भी देखे तो बोले क्या कहना, कोई भी देखे तो बोले क्या कहना भाई, क्या कहना. पार्वती बोली बोली ऐसा महल बना देना कोई भी देखे तो बोले क्या कहना भाई, क्या कहना, कोई भी देखे तो बोले क्या कहना, कोई भी देखे तो बोले क्या कहना भाई, क्या कहना. पार्वती माता म्हणतात शिवजींना, शिवजी आपल्याला एखादं घर तर पाहिजे राहण्यासाठी, एखादं घर तरी बनवा. त्यावेळेस शिवजी पार्वती मातेला म्हणतात, पार्वती से बोले बोले तेरे मन में दिल, तेरे मन में दिल, तेरे मन में दिल, आँचे महलों में रहना है अपनी तकदीर नहीं, अपनी तकदीर नहीं, अपनी
सुंदर महल बनलाय आणि आता वास्तू शांती करण्याकरिता रावणाला बोलवलं. रावणानं वास्तू शांती केली. रावणा ब्राह्मण आहे, रावणा इतका ज्ञानी कोणी नाही. रावणाला बोलवलं, सुंदर वास्तू शांती पार पडली. मग काय रावणाला विचारलं दक्षिणा काय आणि भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले होते. त्यावेळेस रावण म्हणतो एवढा सुंदर महल बनवलाय पुस्तकाने दे देना. काय म्हणतात तेच दे आम्हाला. आता पहा घर बांधलंय, वास्तू शांती करण्यासाठी आलाय, त्यांनी घर मागितलं देतात का तुम्ही? पण माझे भोलेनाथ एवढे भोळे लगेच तथास्तु म्हणाले आणि जो महल होता तो देऊन टाकला. कोणी देखे तो बोले क्या करना है, क्या करना है. कोणी देखे तो बोले क्या करना है, क्या करना. कोणी देखे तो बोले क्या करना है, क्या करना. यातून संदेश काय सांगायचा माहितीये? पहा, जे आपल्या नशिबात असते तेच मिळतं, जे आपल्या नशिबात नाही ते मिळतच नाही. जिसकी जो तकदीर है सब बसूत नहीं मिलता है, बसूत नहीं मिलता है, बसूत नहीं मिलता है. मालिक की मर्जी के बिना तो पत्ता तक नहीं मिलता है, पत्ता तक नहीं मिलता है, पत्ता तक नहीं मिलता है. तुमको बदन किया जाता है, तुमको बदन किया जाता है, इस दुनिया से क्या लेना. भजन कसं करायचंय, कसं करायचंय. आता सुंदर घर बनवल्याच्या नंतर लोक म्हणले पाहिजे वा काय सुंदर घर बनवलंय. कोई भी देखे तो बोले क्या कहना ही क्या कहना. पण जे नशिबात असतं तेच मिळतं, जे नशिबात नाही ना तर मिळत नाही. म्हणून तू काय कर, भजन कर. पण कसं करायचं भजन. कोई भी देखे तो बोले क्या कहना, कोई भी देखे तो बोले क्या कहना है, क्या कहना. कोई भी देखे तो बोले क्या कहना है, क्या कहना. कोई भी देखे तो बोले क्या कहना है, क्या कहना. कोई भी देखे तो बोले क्या कहना है, क्या कहना. पार्वती बोली बोले से, पार्वती बोली बोले से सावल बना लेना. कोई भी देखे तो बोले क्या कहना है, क्या कहना. कोई भी देखे तो बोले क्या कहना है, क्या कहना. कोई भी देखे तो बोले क्या कहना है, क्या कहना. भजन कसं करायचंय. समोरच्या म्हणाले काय भजनामध्ये दंग आहे, असं भजन करायचं. तू सांगायचं मला एवढं, जे आपल्या नशिबात असतं ना तेच मिळतं, जे आपल्या नशिबात नाही ते मिळत नाही. बरं ते जे मिळालं त्यातच सुखी राहावं माणसाने. हेच नाही मिळालं म्हणून दुःखी राहू नये. मिळालं नाही म्हणून जे मिळालंय ते घालायचं नाही. बरं जे मिळालंय त्यात आनंद मानवून घ्यायचा. पार्वती मातेसाठी एवढा महल बनवला, पण पार्वती मातेला मिळाला का नाही. जी लंका आहे ती लंका पार्वती मातेसाठी बनवलेली होती, पण ते रावणाला मागितलं म्हणून रावणाला देऊन टाकली. एवढा उदार आणि भोळा नाथ आहे माझा. तिची कथा आपण ऐकतो ना, एवढा भोळा आहे. जो मागेल भक्त लगेच देऊन टाकतो, असे असणारे भोळेनाथ. आपण त्या दिवशी पाहिले चोर पाय पडण्यासाठी आला, पिंडीवरती उभा राहिला, त्याला प्रसन्न झाले. असाच एक चोर गेला होता मंदिरात, त्याला भोलेनाथ प्रसन्न झाले. तो भक्त होता पण प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यावर तर भक्ताला म्हटले काय पाहिजे तुला. भक्त म्हणाले थांबा माझ्या बायकोला विचारून येतो मग सांगतो. तो बायकोला विचारायला गेला, तेवढ्यात पार्वती माता तिथं प्रकट झाल्या. पार्वती माता म्हणतात
तो तुमच्याकडे जास्त वरदान मागेल. जास्त द्यायचं नाही बरं, थोडंच द्यायचं. एकच वरदान द्यायचं, जास्त द्यायचं नाही. कारण पार्वती मातेला माहित होतं हे सगळं देऊन टाकतात. कारण त्यांनी बायको सुद्धा द्यायला कमी केली नाही. भोलेनाथाने बायको सुद्धा देऊन टाकली, घर बनवलेलं ते पण देऊन टाकलं. म्हणून पार्वती मातेनं सांगितलं एकच वरदान द्यायचं, जास्त द्यायचं नाही. जास्त दिलं ना तुम्हाला कैलासातच घेणार नाही. देवाला पण बायकोच्या दबावात राहावं लागतं. कितीही आमचे पुरुष मंडळी कितीही मोठी पदवी असू द्या, कितीही मोठाला विषय असू द्या, बाहेर जाताना असं करतात पण घरी येताना असंच होतं. बरोबर आहे का पुरुष मंडळ? कधी पण वाघावर दुर्गा विराजमानच असते घरी आल्याच्या नंतर. शिवजी म्हटले पार्वती म्हणतेस ते बरोबर आहे, तू म्हणतेस तेवढंच वरदान देतो, जास्त काही देत नाही. ठीक आहे. मग पार्वती माता गेल्या निघून. गेल्याच्या नंतर तो भक्त आला. भक्त म्हणतो अगं तुझ्या बायकोला त्याला विचारलं काय काय पाहिजे मला, भोलेनाथ प्रसन्न झाले तू सांग, जे पाहिजे ते आज भोलेनाथ देते, माझ्या प्रसन्न झाले. बायको म्हणली हे पहा, तुम्हाला धन मागा, मला लेकरू मागा आणि माझ्या सासूबाईला नयन मागा, म्हणजे डोळे मागा. हे काय म्हटले, लगेच धावत पळत उड्या मारतच गेला. हा गेला शिवजीना म्हणाला शिवजी मला 3 वरदान द्या. हा मग कोणकोणते 3 वरदान पाहिजे सांगितलंय पहा. भोलेनाथ मला धन पाहिजे, माझ्या बायकोला मुलगा पाहिजे आणि माझ्या आईला डोळे पाहिजे, एवढे 3 वरदान द्या. भोलेनाथ म्हणाले 3 नाही देऊ शकत, एकच देणार. तो भक्त म्हणतो भोलेनाथ अरे 3 वरदान जर दिले नाही तर माझी बायको मला घरात घेणार नाही. भोलेनाथ म्हणतात मी जर 3 वरदान तुला दिले तर माझी बायको मला कैलासात घेणार नाही. त्याचं काय, मी तुला एकच वरदान देणार, एकच वरदान माग काहीतरी. आणि विचार केला कसं मागावं, 3ही पाहिजे होते. कसं मागावं, काय मागावं, त्याने एवढा विचार केला. आणि विचार केल्याच्या नंतर त्याने एवढी बुद्धी लढवली आणि मग वरदान मागितलं. भोलेनाथ तर एकच देणार ना तुम्ही वरदान? ठीक आहे एकच द्या. मग काय पाहिजे तुला, एकच वरदान देणार. हा म्हणे द्या. मग हा वरदान मागतो. भोलेनाथ असं वरदान द्या, मेरी माता सोने के मेलों में देखे पोता. काय कळलं? भोलेनाथ म्हणतात तथास्तु, तथास्तु म्हणतात. आणि भोलेनाथ जातो एवढ्या मार्गच घरी पळत जातो. भोलेनाथ कैलासात येतात. पार्वती माता म्हणतात दिलं वरदान. हो म्हणे पार्वती तू म्हणत होती तसं चालक होता ग, 3 वरदान मागत होतं माझ्या, पण मी त्याला 3 नाही दिले, एकच दिलं. कोणते 3 मागत होता? ते स्वतःला धन मागत होता, बायकोला मुलगा मागत होता आणि त्याच्या आईला डोळे मागत होता. मी म्हणलं एकच देणार. मग त्यानं एकच मागितलं. हा म्हणे काय मागितलं त्याने? हा त्यानं असं मागितलं मेरी माता सोने के मेलों में देखे पोता. पार्वती मातेने तर डोक्याला सापडला. भोलेनाथ तुम्ही एवढे कसेच भोळे आहात. अहो त्यांनी 3ही वरदान एकाच वरदानामध्ये मागितले. कसं तर पहा, त्याची आई आंधळी होती. त्याच्या आईला जर तिचा नातू सोन्याच्या महलामध्ये बसलेला बघायचं असेल तर त्याच्या आईला अगोदर डोळे द्यावा लागतील. त्या मुलाला सोन्याच्या महलामध्ये बसायचं म्हणले अगोदर धन द्यावं लागेल आणि मुलालाच बसायचं म्हटल्यावर नातू द्यावा लागेल का नाही, मुलगा द्यावा लागेल. सगळे 3ही वरदान त्याने एकाच मागितले. जे भोलेनाथ तथास्तु म्हणले. एवढे भोळे थे. असे हे भोलेनाथ पार्वती मातेसाठी बनवलेली जी लंका आहे, जे नगर आहे, ती नगरीत देऊन टाकली. मग पार्वती माता कैलासामध्ये राहू लागल्या, विहार करू लागले. विहार करत असताना एक दिवस शिव आणि पार्वती माता विहार करण्यासाठी एका गुहेमध्ये गेले. लांब गेले, सर्वांपासून दूर गेले. दोघच विहार करत होते. खूप दिवस विहार केला, खूप दिवस लोटले. इकडे देवतांनी विचार केला तर देवतांचं एक काम संपलं होतं. शिवजी आणि पार्वती मातेचं लग्न लावायचं तर त्यांनी लावून दिलं.
आता तारकासुराला मारण्यासाठी त्यांना मुलगा होणं गरजेचं. देवांना विचार केला, शिव आणि पार्वती माता इतक्या दिवस झाले फिरतात पण त्यांना मुलगा कसं काय झाला नाही. म्हणून सर्व देवतांना चिंता वाटली. सर्व देवता विष्णू भगवानकडे गेले. भगवान विष्णूंना म्हणाले, काय करायचं, शिवजींना अजून मुलगा झाला नाही, मग काय करायचं. मग सर्व देवतासह भगवान श्री विष्णू ज्या गुहेमध्ये भगवान भोलेनाथ पार्वती माता राहत होते त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर सर्वजण भगवान भोलेनाथाची स्तुती गाऊ लागले. आणि तेवढ्यामध्ये पार्वती माता आत गुहेमध्ये होते, त्या कामासाठी कुठे बाहेर गेल्या. आणि त्या संधीचं सोनं साधलं सर्व देवतांनी. ते गुहेमध्ये गेले आणि देवतांनी भगवान भोलेनाथांना प्रश्न केला, भोलेनाथ तुमचं लग्न होऊन इतका दिवस झालं, तुम्हाला अजून मुलगा कसं काय झाला नाही. अहो तुम्हाला मुलगा होण्याकरिता आम्ही इतकं लग्न केलं तुमचं, एवढा अनाचार तारकासुर वाजवायला तर तुम्हाला मुलगा नाही अजून. असं म्हणलं भोलेनाथांना वाईट वाटलं, राग आला. आणि राग आल्याबरोबर भोलेनाथांचं जे वीर्य ते सखोलीत झालं, पडलं खाली. आता काय करायचं, ते व्यर्थ जाऊ नये याच्याकरिता सर्व देवतांनी अग्नी जो आहे त्या अग्नीला विनंती केली, तू ते वीर्य धारण कर. पण त्या वीर्यात सखोल असं अमोघ असं ते वीर्य होतं. त्या अग्नीला सुद्धा ते दाह शांत होत नव्हतं, त्रास व्हायला लागला. आणि पाहिलं पार्वती माता तेवढ्यात आल्या. पार्वती मातेनं पाहिलं, पार्वती मातेला राग आला, कारण आपल्या मिलनामधनं मुलगा होणार होता पण आता शिवजींचं वीर्य सखोलीत झालं, आता आपल्या मिलनातून मुलगा नाही होऊ शकत. वाईट पार्वती मातेला वाटलं. आणि पार्वती मातेने सर्व देवतांना श्राप दिला, तुम्हाला तुमच्या पत्नीपासून कधीच मुलं होणार नाही असा श्राप दिला. म्हणून कोणते जे देव आहेत ना त्याच्या पत्नीपासून त्यांना मुलगा नाही, कारण श्राप दिला होता पार्वती मातेने. वाईट वाटलं पार्वती मातेला. मग ते वीर्य धारण केलं. अग्नीनं तिच्या शरीराचा दाह होऊ लागला. सर्वांना भक्षण करणारा अग्नी, पण त्याला सुद्धा ते सहन होईना. मग काय करायचं. अग्नीनं भोलेनाथाला विचारलं, काय करू, खूप त्रास व्हायला लागलाय. त्यावेळेस भोलेनाथ म्हणले, तू ते स्वीकार करूनच चूक केली, तू कशाला ग्रहण केलं, आता ते फेकून दे. फेकून द्यायला सांगितलं. ते वीर्य एका नदी गंगेमध्ये फेकलं. गंगेमध्ये ते वीर्य पडलं. आणि गंगेमध्ये वीर्य पडल्याच्या नंतर ते वीर्य गंगेमध्ये पसरलं. त्या गंगेच्या शेजारी काही कृतिका ज्या होत्या, त्या कृतिका गंगेची प्रार्थना करत होत्या. रोज तिथे याच्या तप करायच्या, तिची आराधना करायच्या, तिची स्तुती करायच्या. हर हर गंगे ओ गंगे हर हर गंगे, हर हर गंगे ओ गंगे, हर हर गंगे, ओ गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे, ओ गंगे, हर हर गंगे, ओ गंगा मैया आ
सर्वजण ज्या कृतिका माता होत्या ना, ते रोज तिथे माता भगवतीची गंगा मैया जी आहे तिची आराधना करण्यासाठी येत होत्या. तिकडे काय बघता, माझ्याकडे पहा ना, महत्वाचं आहे का तिकडे? इकडे बघा, माझ्याकडे पहा. मी इथं बसली नाही एवढी मोठी तुमच्यासाठीच, माझ्याकडे पहा. त्या कृतिका ज्या होत्या, त्या कृतिकामध्ये राहणाऱ्या, कृतिका लोकांमध्ये राहणाऱ्या होत्या. रोज यायच्या, त्या स्नान करत होत्या. स्नान करत असताना ते ज्या गंगेमध्ये पडलेलं जे वीर्य आहे ते वीर्य सगळ्या पाण्यामध्ये पसरलं आणि त्यांचे जे रोम त्यांच्या शरीरामध्ये त्या वीर्यानं प्रवेश केला. ज्या 6 जणी होत्या त्यांच्या शरीरामध्ये त्या वीर्यानं प्रवेश केल्याच्या नंतर त्यांना गर्भधारणा झाली. गर्भधारणा झाली, त्या सर्व गंगेच्या बाहेर आल्या. त्यांना कळलं, अरे आपल्याला तर गर्भधारणा झाली. घाबरल्या त्या. ते त्यांच्या आश्रमामध्ये गेल्या, पण त्यांचे पती जे होते ते म्हणाले, हा गर्भ कोणाचा आहे? हा गर्भ आमचा नाही, याला तुम्ही आताच्या आता फेकून या. मग त्यांच्या शक्तीनं, सामर्थ्यानं तो गर्भ त्यानं फेकून दिला. 6 जणींनी स्वतःच्या सामर्थ्याने तो गर्भ काढला, फेकला. फेकल्याच्या नंतर ते 6 गर्भ एक झाले आणि एक झाल्याच्या नंतर एक लेकरू तयार झालं, एक मुलगा तयार झाला. दिसायला सुंदर होता, तेजस्वी होता, सुंदर दिसायला लागला. तो दिसत होता एवढा सुंदर. त्या 6 जणीनं त्या मुलाला पाहिलं आणि 6 जणीनं वात्सल्य निर्माण झालं. तो मुलगा रडायला लागला. प्रत्येकीला वाटतं उचलावं, स्तनपान करावं असं वाटत होतं. पण तेवढ्यामध्ये तिथं वशिष्ठजी आले. त्यांनी पाहिलं, अरे मुलगा कोणाचा आहे? आणि वशिष्ठजींना कळाले यांचा आहे. म्हणून वशिष्ठजींनी सांगितलं, हा कोणाचा का मुलगा असेल ना, तुमचा असेल तर तुम्ही सांभाळा यांना. त्या मुलाला सांभाळण्यासाठी वशिष्ठजींनी त्यांना सांगितलं. पण आता त्यांचं भांडण चालू झाले. मुलगा माझा आहे, मुलगा माझा आहे, मुलगा माझा आहे, मी स्तनपान करणारी म्हणते मी करणार. अशामध्ये भांडणं चालू झाले आणि तेवढ्यामध्ये त्याच एका मुलाला 6 मुख झाली. 6 मुख, म्हणून त्यांना षडानन असं म्हणतात. आणि त्या ज्या स्त्रिया होत्या त्या कृतिका लोकांमध्ये राहत होत्या आणि त्यांच्यापासून या मुलाचा जन्म झाला, म्हणून त्या मुलाला कार्तिक नाव दिलं. मग 6 मुख त्या मुलाला होती. त्या 6 मुख त्यांना तो सगळ्यांना स्तनपान करायचा. या 6 जणी ज्या होत्या त्या कार्तिकजींचा सांभाळ त्या 6 जणी करायच्या. मग इकडं तर सर्व देवता चिंता करत होते, अरे भगवान बोले ना, त्यांचं वीर्य नेमकं गेलं कुठं, कुठे गेलं असेल याचा विचार करत होते. तेवढ्यात नारदजींना ही खबर माहित होते का भगवान भोलेनाथाचं जे वीर्य गेलं ते कृतिकांपाशी त्याच्यापासून एक सुंदर मुलगा झाला, तो राहतो कृतिका लोकांमध्ये. नारदजींना माहिती होतं. पण नारदजींनी सांगितलं भोलेनाथाला आणि भोलेनाथ कृतिका ज्या होत्या त्यांच्याकडे आले. त्यांच्याकडे आले, म्हणाले तुमच्याकडे जो मुलगा आहे तो माझा आहे. त्यावेळेस कृतिका मातेला खूप वाईट वाटलं. कृतिका माता म्हणतात नाही, हा माझा आहे. मग ज्यांनी ज्यांनी वीर्य धारण केलं ते सगळे झाले. गंगा माता आली, अग्निदेव आले, पार्वती माता, सगळेच म्हणाले हा मुलगा माझा आहे, हा मुलगा माझा आहे. त्यांचं तिथेच वाद चालू झाला. तेवढ्यात तो मुलगा बोलायला लागला, तुम्ही कुणी वाद करू नका, मी सर्वांना पुत्र प्रेम देईल. आणि कार्तिकजींनी प्रत्येकाला पुत्र प्रेम दिलं. आणि मग भोलेनाथ कार्तिकजींना घेऊन कैलासामध्ये आले. कैलासात आले, कार्तिकजींचं स्वागत केलं. खूप स्वागत केल्याच्या नंतर पार्वती मातेने जवळ घेतला, आनंद झाला. आणि मग आता शिवजींना तर मुलगा झाला. देवतांनी विचार केला, शिवजींना मुलगा झाला, आपल्याला ह्या तारकासुराचा फार त्रास होतो, आपण काही करून तारकासुराला मारलं पाहिजे. म्हणून देवता म्हणतात, भोलेनाथ तर तुमच्या मुलाला ज्ञान द्या, ज्ञान शिकवा,
म्हणजे तारकासुराचं वध करू शकेल. म्हणून शिवगण जे होते हे शिवगण जे आहेत हे शिवगण यांनी सर्व काही जी विद्या होती, अस्त्रशस्त्राची जी विद्या होती, सर्व काही शिक्षण कार्तिकजींना दिलं, सगळं शिकवलं. आता कार्तिकजी युद्ध करण्यास तयार झाले. मग कार्तिकजींचा देवांचे प्रधान म्हणून त्यांचा अभिषेक केला. कार्तिकजींचा अभिषेक केला, त्यांना शस्त्र अस्त्र शिकवलं, ज्ञान दिलं. पार्वती मातेने स्वतःची शक्ती त्यांना दिली, भोलेनाथांनी सुद्धा दिली. आता तारकासुराचा वध करायचा. तारकासुराचा वध करण्याकरिता माझे कार्तिकजी गेले. कार्तिकजी दिसायला लहान होते पण त्याच्यात ताकद खूप होती. त्याने शिकवलं तसं होतं, शिक्षण तसं दिलं. मग हे कार्तिकजी गेले, तारकासुरानं पाहिलं हे शिवपुत्र आपल्याला मारणार, एवढे एवढूसा कसा मारेल असं कार्तिकजी पाहत होते. पण त्याला माहित नव्हतं कार्तिकजींकडे खूप ताकद. मग आता तारकासुर जो आहे आता युद्ध करण्यासाठी भयानक या तारकासुराची सेना होती. सगळे देव सगळे कार्तिकजी सोबत होते. तारकासुराची भयंकर सेना होती. आता युद्ध करणार. युद्ध चालू झालं. तारकासुराने शस्त्र घेतले, कार्तिकजींनी स्वतःचे शस्त्र घेतलं. आता शस्त्रावर शस्त्र सोडणार, वारावर वार करणार. पण तारकासुराला वाटतंय कशाचा मारेल हा, म्हणून तारकासुर काय कमी नव्हता. तारकासुर पण युद्ध करायला लागला. भयंकर असं युद्ध चालू झालं. तारकासुर वारावर वार करतोय, कार्तिकजी सुद्धा वारावर वार करतात. जे शस्त्र ते मार करतात, मारतात एकावर. भयंकर असं युद्ध चालू होतं. कधी कधी कार्तिकजी मध्येच मूर्छित पडतात. मग पार्वती मातेला स्वतःची शक्ती द्यावी थोडी, शिवजींनी स्वतःची शक्ती द्यावी, त्यांना उठवावं. देवतांना परत काळजी पडते, अरे कार्तिकजी तर मूर्छित पडतात, काय होईल आता. तारकासुर भयंकर असा होता, बलाढ्य होता, लढत होता, वारंवार वार चालूच होते. भयंकर असं युद्ध चालू. तेवढ्यामध्ये कार्तिकजी उठले आणि कार्तिकजींनी असा वार केला, असा वार केला. त्या वारामध्ये भगवान भोलेनाथाचा जो मुलगा आहे कार्तिकजी, त्यांनी असा वार केला आणि त्या वारामध्ये कार्तिकजींनी तारकासुराचा वध केला. तारकासुराचा वध झाला. सर्व देवतांना खूप आनंद झाला आहे. जो राक्षस होता, जो दैत्य होता, ज्याचा त्रास आपल्याला इतका दिवस होत होता, त्या तारकासुराचा वध भगवान भोलेनाथाच्या मुलानं केला. सर्वांना खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. सर्वजण आनंदाच्या भरामध्ये नाचू लागले. देवेंद्र तर उडाच मारायला लागला, इंद्र तर उडाच मारायला लागला, कारण त्याचा स्वर्ग त्याला मिळाला. सर्व देवतांना त्यांची जागा परत मिळाली. कारण तारकासुरानं खूप वैताग आणून सोडला होता. खूप आनंद झाला. सर्वांनी आनंद साजरा केला. कार्तिकजींना खूप आशीर्वाद दिले सर्वांनी. भोलेनाथांनी पण आशीर्वाद दिले. पार्वती मातेने जवळ घ्यावं, उंजरावं, घेऊन हात फिरवावा. तेवढ्यामध्ये भोलेनाथ सांगतात, कार्तिक खूप छान युद्ध केलं, तारकासुराचा वध केला, मी प्रसन्न आहे. पण कार्तिक आता दक्षिण दिशेला तू जायचं, तिकडे माझे काही भक्त आहेत, त्यांना त्रास देतात दैत्य, त्यांचा वध तू करण्याकरिता, त्यांचं माझ्या भक्तांचं रक्षण करण्याकरिता तू तिकडे जा. मग शिवजी आज्ञा करतात आणि कार्तिकजी भोलेनाथाची आज्ञा म्हणून तिकडे जातात. तिकडे जातात. त्याच्यानंतर पार्वती मातेला करमत नाही. पार्वती माता म्हणतात, आत्ताच मुलाची कुठं भेट झाली नाही तर लगेच तुम्ही पाठवलं तर तुम्हाला मुलगा पाहिजे, काही करून मला मुलगा पाहिजे.